नमस्कार शेतकरी मित्रांनो, एक अर्ज तुमचा हक्काचा पीक विमा वाचवण्यासाठी किंवा तुमचा हक्काचा पीक विमा मिळवण्यासाठी। तर अगोदर संपूर्ण माहिती समजून घ्या की अर्ज कशासाठी करायचा आणि अर्ज का करायचा, कोणी करायचा, कुठे करायचा आहे। तर मित्रांनो, जो 2025 पूर्वी जो पीक विमा मिळायचा आणि जे ट्रिगर असायचे पीक विम्यामध्ये, जे शेतकरी तक्रार करू शकत होते, तर 2025 पूर्वी जे सर्व ट्रिगर लागू होते, पंचनामे व्हायचे, जिल्हाधिकारी देखील पीक विमा कंपन्यांना आदेश देऊ शकत होते की पीक विमा शेतकऱ्याचं वाटप करा किंवा काय रक्कम बाकी असेल तर ते सरकारचा देखील पीक विमा कंपन्यांवर वचक होता। परंतु 2025 मध्ये जे मागील जे सर्व ट्रिगर होते ते रद्द करण्यात आले आणि नवीन ट्रिगर लावण्यात आला। ज्या ट्रिगरमध्ये फक्त एकच निकष लावण्यात आला की मागील 5 वर्षाचा सरासरी उत्पन्नाची आणि चालू वर्षाच्या उत्पन्नाची बेरीज करून त्याचं जे सरासरी उत्पन्न निघेल त्याच्या आधारावरती जे आहे तर शेतकऱ्यांना विमा वितरित करायचा आहे। तर मित्रांनो, हे जे ट्रिगर आहे ते शेतकऱ्यावरचे अतिशय अन्यायकारक आहे। ते आपल्याला माहीतच आहे कसं, कारण 2025 मध्ये शेतकऱ्यांचं प्रचंड प्रमाणात नुकसान झालं। खरीप हंगाम पूर्णपणे शेतकऱ्याचं वाया गेलं, काहीही शेतकऱ्याच्या हातात नाही आलं, तरी देखील अजूनपर्यंत 1 रुपया देखील पीक विम्याचं शेतकऱ्यांना मिळालेलं नाही। आणि हीच बाब जी आहे तर ती या अर्जाच्या माध्यमातून सरकारला कळवायची आहे आणि ह्याच अर्जाच्या माध्यमातून त्या सर्व मागण्या ज्या आहे त्या करायच्या आहे की जो 2025 पूर्वी जो पीक विमा जे पीक विमा स्कीम राबवल्या जायची, जी पीक विमा योजना राबवल्या जायची, तीच परत खरीप 2026 या हंगामापासून सुरू करण्यात यावी। ते सर्व जुने ट्रिगर जे आहे तर ते पुन्हा लागू करण्यात यावे आणि जे आहे तर ते जसं शेतकऱ्यांना पीक विमा भरण्यासाठी जी मुदत दिली जाते त्याच प्रकारची मुदत जी तारीख दिली जाते पीक विमा भरण्यासाठी, त्या तारखेनंतर शेतकऱ्याचे अर्ज घेतले जात नाही, तशाच प्रकारची तारीख ही मुदत ही विमा कंपन्यांना देखील ठरवून देण्यात यावी। याच मुदतीमध्ये शेतकऱ्यांचा विमा जर पास झालेला असेल तर तो त्यांना देण्यात यावा। तर ते सर्व तुम्हाला द्यायचं आहे कुठे, तर हे स्क्रीनवरती तुमचे हे अर्ज दिसत आहे। तर हे अर्ज जे आहे तर त्या अर्जामध्ये तुमचं नाव लिहायचं, तुमचं गाव लिहायचा, तुमचा तालुका, तुमचा जिल्हा आणि तुमचा संपूर्ण पत्ता यामध्ये टाकायचा, तुमचा मोबाईल नंबर टाकायचा, त्यामध्ये तुमची स्वाक्षरी करायची खाली। आणि हा अर्ज जे राज्याचे कृषी मंत्री आहे दत्तामामा भरणे यांच्याकडे हे अर्ज आपल्याला पाठवायचे आहे। तर अर्ज, आता तुम्हाला प्रश्न पडेल अर्ज हा कसा पाठवायचा तुम्ही, तर यासाठी मी तुम्हाला खाली एक ॲड्रेस देत आहे, श्रीरामनगर, पिंपळगाव काळे, तालुका जळगाव, जिल्हा बुलढाणा या ठिकाणी जे आहे तर हे सर्व अर्ज आपल्याला पाठवायचे आहेत। शक्य होईल तितके जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या अर्जाची PDF मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, तसेच हा पत्ता देखील मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे। तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आपल्या गावामध्ये या अर्जाचे प्रिंट काढा, ते अर्ज भरा, एका जागी जर शक्य होईल तर बाय पोस्ट या ॲड्रेसवरती पाठवा। जर शक्य होत नसेल तर या पत्त्याच्या खालीच मी एक मोबाईल नंबर देखील दिलेला आहे, त्या मोबाईल नंबरवरती तुम्ही संपर्क साधून त्यांच्याशी देखील चौकशी करून तुम्ही अर्ज कसे पाठवायचे त्याची तुम्ही त्यांच्याशी चौकशी करू शकता। किंवा जे लोणार मेकर तालुक्याचे जे शेतकरी असतील त्यांनी आपलं ऑफिस, जे लोणार तालुक्यामध्ये जे सुलतानपूरला आपलं ऑफिस आहे, तर या ऑफिसवरती जास्तीत जास्त प्रमाणात तुम्ही तुमचे अर्ज भरून आणून द्या। मी तुमचे अर्ज हे जळगाव हे जे रामनगर आहे येथे मी तुमचा अर्ज पोहोचून देईल याची मी तुम्हाला खात्री देतो। परंतु जास्तीत जास्त प्रमाणात शेतकरी हे अर्ज पाठवा, जेणेकरून यामध्ये तुमचाच लाभ होईल, जुने ट्रिगर लागू होतील आणि शेतकऱ्यांना पुन्हा जी पीक विमा योजना जी काहीशा प्रमाणात शेतकऱ्यांसाठी कोणत्याच कामाची राहिलेली नाही ती परत नव्याने चालू होईल। तर ज्या कोणाला अर्ज हवे असेल, स्क्रीनवर मी माझा व्हॉट्सअप नंबर देत आहे, व्हॉट्सअपवरती मला मेसेज करा, त्यावरती मी तुम्हाला PDF पाठवून देईल। तर शेतकऱ्यांना विनंती आहे जास्तीत जास्त प्रमाणात हे अर्ज करा। 2025च्या देखील विम्याची या अर्जामध्ये आपण मागणी करत आहोत आणि 2026 खरीप हंगामापासून जुनी पीक विमा योजना ही लागू करण्यात यावी हे देखील मागणी या अर्जामध्ये करण्यात आलेली आहे। मित्रांनो, जास्तीत जास्त शेतकऱ्यांना व्हिडिओ शेअर करा, अर्ज शेअर करा। काही तुम्हाला अडचण येत असेल तर मला व्हॉट्सअपवरती मेसेज करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।